नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे. येरमाळा तसं मराठवाड्याचं प्रवेशद्वार. या येरमाळ्यात इकडून छत्रपती संभाजीनगर, इकडं परभणी, खाली बार्शी, पुणे आणि इकडं धाराशिव, सोलापूर, ते पार हैदराबाद, विजापूर असं चारी बाजूनी जाणारे रस्ते आहेत. आणि यामुळं इथले काही काळापूर्वी तरुण पिढी जरा वेगळ्या मार्गाला जाता जास्त प्रमाणात गेल्याचं दिसून येत होतं. परंतु या दशकात बदल घडला आहे. नवीन तरुणाई आता आपण काहीतरी समाज उपयोगी, स्वतःचा विकास साधण्यासाठी आणि गावाच्या विकासाला मदत करण्यासाठी पुढे यावं असा ह्याच्यात असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्याचं उदाहरण आहे प्राध्यापक संतोष तौर, वल्लभ माशाळकर आणि त्यांचे सहकारी, आणि आता शशिकांत अरुण बारकुल आणि त्यांच्या सहकार्याने मिळून अरुणदीप ॲग्रो शेतकरी प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीची स्थापना केली असून त्यांना ही कंपनी स्थापन करण्यासाठी CA सुकाळे आणि इतर लोकांनी बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे. त्या अरुणदीप ॲग्रो प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्र शासनानं कृषी हमीभाव केंद्र मंजूर केलं असून काल शिवसेनेचे नेते सुधीर पाटील यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला कळंब पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा बँकेचे माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे संचालक असलेले विकास बारकुल, येरमाळ्याचे उपसरपंच गणेश बारकुल, माजी पंचायत समिती सदस्य प्राध्यापक अंकुश पाटील, बालाजी बारकुल आदी मंडळी उपस्थित होती. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि उडीद या पिकाची, उडीद मूग या पिकाची शासकीय हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी नोंदणी केली आहे, आता त्या शेतकऱ्यांचं धान्य खरेदी करण्यात येणार आहे आणि शासनानं जो हमीभाव दिला आहे तो हमीभाव प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला येरमाळा आणि येरमाळा परिसरातील शेतकरी बांधव आणि शशिकांत बारकुल यांचा मित्रपरिवार आणि हे चिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा एक वेगळा असा नावलौकिक आहे. इथं एक दोन शिक्षक असे आहेत की ते वर्षभर सुट्टी घेत नाही आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करत असतात. त्यामुळं दरवर्षी या जिल्हा परिषद शाळेतील
अनेक विद्यार्थ्यांचा निवड नवोदयसाठी होते, काहींची सातारा येथील सैनिक स्कूलसाठी होते. शिष्यवृत्तीधारकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. तर अशा या कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद प्रशालेचं उदाहरण राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे ठिकठिकाणी देत असतात असंच दिसून येत आहे. परवाही त्यांनी कसबे तडवळ्याची जिल्हा परिषद शाळा कशी आदर्श आहे त्याचं गुणगान एका कार्यक्रमात केलेलं आहे. आणि या इथल्या शिक्षणाच्या पद्धतीमुळं इथल्या शिक्षक वृंदांचं जे ते शिक्षण मार्गदर्शन करतात ते कसं उत्कृष्ट आहे. त्यामुळं आसपासच्या गावातील पालक आपले विद्यार्थी या कसबे तडवळे येथीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांनी शिक्षण घ्यावं अशी इच्छा मनी बाळगतात. आणि मग तडवळ्यात येऊन ते इथं किरायानं रूम करून आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळवून तिथं शिक्षण देत असतात. पण 4-5 शिक्षक बंधू भगिनींनी त्यांच्या शाळेचे चांगले मुद्दे जरी सांगितले असतील तरी मला चांगलं आठवतंय की आपल्या धाराशिव जिल्ह्यातली कसबे तडवळेची जिल्हा परिषदची आपली शाळा आहे की त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या गावातले दर वर्षाला 100 ते 150 कुटुंब आम्हाला आमच्या पाल्यांना याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे आणि म्हणून भाड्याने घर घेऊन त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण देतात. अशा अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत. आपली 2 डिसेंबरला धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव आणि उमरगा येथील 6 प्रभागात मतदान स्थगित करण्यात आलं होतं आणि आता ते 21 डिसेंबरला होणार आहे, 20 डिसेंबरला होणार आहे. आणि मग हे मतदान झाल्यानंतर पूर्ण 8ही नगर परिषदामध्ये जे 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबरला मतदान होईल त्याची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असून त्याच दिवशी सर्व निकाल जाहीर होतील. आता हे जे 16 दिवस वाट पाहावी लागत आहे त्यामुळं इकडं उमेदवार असोत, त्यांचे नेते असोत की त्यांचे समर्थक असोत आणि सामान्य मतदारपण आकडेवारी मग कोण येणार, कोण पडेल, कोण कशामुळं विजय होईल आणि कोण कशामुळं पराभूत होणार याबाबतची चर्चा सध्या जोरदारपणे रंगत आहे. काही जण तर आता कोण निवडून येणार याबाबत पैजाही लावताना दिसत आहेत. तुळजापूर शहरात अशा पैजाला अनेक लागल्याच्या माहिती मिळत आहे. खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील परांडा, भूम, धाराशिव, तुळजापूर आणि कळंब येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका ह्या चुरशीच्या झालेल्या आहेत आणि इथून काय निकाल येतो याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.